प्रशांत मालक चंद्रबाबा सरकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव दुकाळे, युवराजदादा पाटील या ठिकाणी उपस्थित असलेले मार्केट कमिटी, दुसरे आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय दिनकरभाऊ पाटील जिने आत्ताच मार्गदर्शन केले ते आपल्या सर्वांचे सहकारी मार्गदर्शक आदरणीय कल्याणराव पाटील, मार्केट कमिटीचे चेअरमन श्री हरिदादा गायकवाड, आमचे सहकारी श्री भाऊभाऊ चालू पिण्याचं पाणी मिळावं म्हणून जलजीवन मिशन मधली योजना 1.5 कोटी 2 कोटी म्हणजे ही सगळे कामं सरकार तुमच्या गावासाठी करते, तुमच्याकरता करते. म्हणून आम्ही आपल्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मत मागायसाठी आलेलो आहे. उमेदवार कोण नाही हा विषय या ठिकाणी नाही. तर भाजपच का, तर भाजपला मतदान दिल्यानंतर या पद्धतीचा जो लाभ आज आपल्याला कायम मिळतोय ते देण्यासंबंधीचं काम भविष्य काळामध्ये आपल्याला या ठिकाणी करायचं. इच्छुक बरेच जण होते, आमच्या सुनीलराव या ठिकाणी इच्छुक होते, तानाजी घरातली मुलगी इच्छुक होती, सगळे म्हणणं इच्छुक होती, पण तिकीट द्यायचं होते. आणि शेवटच्या मला टप्प्यामध्ये कल्याणराव खासदार साहेबांचाही फोन आला की एखादी जागा आम्हाला देता येते का बघा, म्हणजे परवा दिवशी आज केलं. पण आपण या सगळ्या प्रक्रियेमध्ये पुढे गेलो, एक फॉर्म घेऊन सगळं झालं होतं आणि पक्षाची भूमिका होती की कमळ या चिन्हावरतीच निवडणूक घडली. त्यामध्ये खासदार साहेबांना विनंती केली, सगळ्यांना विनंती केली की तुम्ही जर अगोदर आपण चर्चा केली असती तर निश्चितपणे याचा मार्ग काढला असता. पण या ठिकाणी मला थोडं संघर्ष कुठल्या बाबतीत करायचा नाही. माणसं जशी बेरीज होईल एवढी पक्ष मोठा झाला पाहिजे. मला काय मिळतं याच्यापेक्षा पक्षाला काय आपण देतो हे समजावी देण्याची आज वेळ. विधानसभेची निवडणुका 2 वेळेस पक्षाने मला थांबवलं, मी थांबलो. त्यामागचा उद्देशच एक आहे, या तालुक्यामध्ये या परिसरामध्ये जे चांगलं करता येईल ते करण्याची भूमिका जेव्हा देवाभगवान नरेंद्र मोदी साहेब घेत असतील तेव्हा त्याच्यामध्ये आपलाही कुठतरी खालीचा वाटा असला पाहिजे. आणि ह्याच भूमिकेत या ठिकाणी निवडणुकीसाठी आम्ही समोर आपल्या आलेलो आहे. त्यामुळे ज्यांना उमेदवारी मिळाला त्यांची मी या ठिकाणी पक्षाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. शेवटी जागा एक असते, इच्छुक 10 कुठंतरी निर्णयाला घ्यावा लागतो, सगळ्यांचं सामोपचार करावा लागतो. आणि त्याच भूमिकेतून या ठिकाणी पक्षाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. तिथं वैयक्तिक कोणाचा इगो, कोणाचा स्वार्थ हा या ठिकाणी नाही आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या पाठीमागे आपली ताकद उभा करा आणि या पुढील काळाला पुन्हा एकदा चांगल्या वैभवाच्या परिसरात त्याच्यामध्ये आपण रूपामध्ये उभं करण्याचं काम करूया. गावाच्या ज्या ज्या योजना असतील, वैयक्तिक लाभाच्या असतील ते पूर्ण करण्याकरता जिल्हा परिषद या ठिकाणी निर्माण झाली. आणि जिल्हा परिषदेमधला वाढपी तुमच्या ओळखीचा असला पाहिजे. तो जर वाढपी तुमच्या ओळखीचा नसेल तर कंपनीला तुम्हाला एखादा लाडू, एखादी जिलेबी कमी मिळणार. त्यामुळे हा वाढपी आम्ही तुम्हाला देतोय. त्या सगळ्यांकडनं काम करून घेण्याची जबाबदारी गावाचे प्रमुख मंडळी आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी तुम्हाला आश्वस्त करतो की चांगल्या पद्धतीचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये आपण उभं करूया. एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि कमळ या चिन्हासमोर बटन दाबून आपण भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी मदत करावी, पाठिंबा द्यावा असं पुन्हा एका आव्हान करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. सगळ्यांनीच केले. आता नवीन पिढी आपल्या हातात आहे, आपण सांभाळून. होय माहित आहे.